मित्रांनो, सध्या जगभरात सोन्याच्या किमतीबद्दल तुफान चर्चा चालू आहे. कारण सध्या सोन्याची किंमत ही 1535 प्रति डॉलर जी आहे ती ओलांडून गेली आणि तोच जर भाव आज आपण भारतात बघितला तर 1,35,000 पर्यंत. पण प्रश्न असा आहे की सोन्याला एवढं महत्व का? इतर दुर्मिळ धातू ही आहेतच ना, जसं रेअर मिनरल्स, धातू किंवा प्लॅटिनम, पण तरीही सोनं याला राजा मानलं जातं. आणि हे सोनं जगाचा इतिहास कसा बदलतं याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लॅटिन मध्ये सोन्याला ऑरम असं म्हणतात, ज्याचा अर्थ होतो चमकदार. पण या सोन्याची खरी जादू तुम्हाला माहिती आहे? तर सर्वप्रथम लक्षात असू द्या की हे सोनं कधीही खराब होत नाही. म्हणजे जसं लोखंड किंवा इतर धातू हे गंजतात, खराब होतात, पण सोनं हे वर्षानुवर्ष चमकदारच राहतं. म्हणजे कल्पना करा, 3000 वर्षापूर्वी बनवलेलं सोन्याचा दागिना आजही तेवढ्यापेक्षाही जास्त किमतीचा आढळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनं अतिशय दुर्मिळ आहे, कारण पृथ्वीवर एकूण सोन्यापैकी फक्त 2,16,000 टनच सोनं जे आहे ती माइन केलं गेलंय आणि त्यातलं बहुतांश हे दागिना आणि बँकेमध्ये सेव्ह करून ठेवलंय. आणि तिसरी त्या सोन्याची ओळख म्हणजे त्याचा रंग आणि त्याची चमक, कारण त्याचा रंग हा पूर्णपणे पिवळा आणि त्याची चमक अशी जणू काही सूर्याचा तुकडाच. आता जर आपण इतर दुर्मिळ धातूंबद्दल बोलायचं झाल्यास प्लॅटिनम किंवा रेअर अर्थ एलिमेंट हे सुद्धा दुर्मिळ आहेत, परंतु ते सोन्यापेक्षा जास्त रासायनिक प्रक्रिया देतात. म्हणजे ते लवकर खराब होतात आणि जास्त उपयोगातही येत नाही. आणि सोने हे पूर्णपणे मॉलिबल आहे, म्हणजे त्याला सहज वाकवता येतं, त्याची तारे काढता येतात आणि महत्वाचं म्हणजे ते बिनविषारी आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून सोन्याला पैशाच्या स्वरूपात वापरण्यात आलं. आणि भारतात तर सोनं मात्र लक्ष्मीचं प्रतीकच. लग्नामध्ये, दिवाळीमध्ये सोनं खरेदी करणं हे आपल्या समृद्धीची खात्री मानलं जाते. कारण आपल्या संस्कृतीत सोनं फक्त एक धातू नाही, तर तो एक भावनिक बंध आहे. कारण आई वडिलांकडून मुलीला सोनं देणं म्हणजे भविष्याची हमी दिल्यासारखं. आणि आर्थिक दृष्ट्या बघायचं झाल्यास भारत जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश आहे आणि त्यामुळे रुपयाची स्थिरता राखण्यास सोन्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली. परंतु या सोन्याचा नेमका शोध कधी लागला? तो एका व्यक्तीने लावला की एका कंपनीने? तर मित्रांनो, याचा शोध कोणत्या व्यक्तीने नाही, तर हा लावलेला एका सभ्यतेने. आणि याचा सर्वात जुना पुरावा आहे इजिप्त मधला 2450 ईसा पूर्व. तेव्हाचं नुबियात म्हणजेच ज्याला आजचं सुदान म्हटलं जातं, तिथे सोन्याचा पहिला पुरावा आढळला होता नाईल नदीच्या किनारी. इजिप्शियन लोकांनी नदीतून सोनं हे पूर्णपणे पॅनिंग या पद्धतीने काढलं, म्हणजे पाण्यात वाळू मिसळून सोन्याचे कण हे पूर्णपणे वेगळे करणे. आणि ते सोनं राजाच्या दफन पेट्या असेल त्यांचे दागिने बनवण्यासाठी वापरण्यात आलं. कारण याचा सर्वात चांगला पुरावा फाराओ तुतनखामूनची जेव्हा कबर उघडण्यात आली, त्यामध्ये अनेक सोन्याचे भांडे मिळाले, त्यावरून आढळला. आणि जी भांडी आजही लंडनच्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली. इजिप्त सोबतच ग्रीक आणि रोमन लोकांनीही सोन्याचा शोध लावला, कारण रोमन साम्राज्यात ब्रिटनमध्ये खाणी उघडण्यात आल्या. पण या सगळ्या भानगडीत मात्र भारतात सोन्याची कहाणी काही वेगळीच. कारण महाभारतात, रामायणात सुद्धा सोन्याचा उल्लेख आढळतो. कुबेरचा खजिना, कोलार गोल्डफील्ड, रावणाची लंका ही सर्व काही सोन्याचीच आढळतात. परंतु प्राचीन भारतीयांनी मात्र सोनं शुद्ध करण्यासाठी हगिवण ही पद्धत वापरली. आणि हे भारतातलं सोनं जगभर फिरलं ते म्हणजे अरबी व्यापारी आणि रोमन साम्राज्यामुळे. कारण रोमन साम्राज्याने जास्तीत जास्त सोनं हे फक्त भारतातूनच विकत घेतलं. आणि या सर्व शोध आणि खाणकांमुळे आजचा आपला भूगोल घडला, ज्यामध्ये नद्या, डोंगरा, रांगा या सोन्यासाठी उघडण्यात आल्या. मित्रांनो, सोनं फक्त एक चमकदार धातू नव्हता, तर ते जगाचा इतिहास बदलणारी घटना होती. आणि अशीच पहिली घटना घडली जेव्हा स्पॅनिश कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला 1492 मध्ये. कारण त्यामागेही पूर्णपणे सोन्याची लालसा होती. कारण कोलंबसला भारतातून मसाले आणि सोने हवे होते, परंतु त्याने चुकीने अमेरिकेचा शोध लावला. आणि त्यानंतर याच कोलंबसने अमेरिकेच्या माध्यमातून कॉर्टिसन मेक्सिको जिंकलं आणि या मेक्सिको मधले असलेलं इंका साम्राज्य हे पूर्णपणे लुटून घेतलं, ज्याच्या पोटोसी या खाणीतून लाखो टन सोनं बाहेर पडलं. ज्यामुळे स्पेन साम्राज्य हे पूर्णपणे श्रीमंत झालं आणि इंका साम्राज्य हे पूर्णपणे नष्ट. आणि सोन्याच्या याच लोभानेच युरोपियन साम्राज्याचा पूर्णपणे विस्तार झाला. आफ्रिका आणि आशियामध्ये युरोपियनच्या कॉलनीज बांधण्यात आल्या आणि हीच युरोपियन सारखी लालसा अमेरिकेमध्येही दिसून आली. आणि याची प्रसिद्ध घटना आहे 1848 ची कॅलिफोर्निया गोल्ड रश. जॉन मार्शल नावाच्या मजुराला सटर मिलवर एक सोन्याचा कण सापडला. आता बातमी पसरली आणि 3 लाख लोक तिथे आले. डॉक्टर, शेतकरी, जुगाड खेळणारे सर्व तिथे येऊन जमले. आणि अशा प्रकारे जेवढ्या लोकांना त्या सोन्याबद्दल माहिती झालं, त्या सर्वांनी तिथलं सोनं लुटलं. आणि तिथूनच सान फ्रान्सिस्को हे शहर उभं राहिलं, ज्यामुळे 1850 मध्ये कॅलिफोर्नियाला राज्याचा दर्जा देण्यात आला. आणि मजेदार म्हणजे
ज्यांना या सोन्याबद्दल माहिती पडलं ते एकाच दमात श्रीमंत होऊन गेले आणि ज्यांना माहिती नाही पडलं ते पूर्णपणे गरीब, कारण एकाच वर्षात 133 मिलियन डॉलर सोनं हे तिथे सापडलं, ज्याने अमेरिकेची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे उभारी घ्यायला लागली। यामुळे भूगोल बदलला, नवीन रस्ते, रेल्वे, पूल्स बांधण्यात आले आणि अमेरिकेचं पश्चिमेकडेही स्थलांतर सुरू झालं। भारतातही सोन्याने इतिहास घडवला, परंतु ब्रिटिशांनी आपल्या सोन्यावर नजर टाकली। कोलार खाणी लुटण्यात आला, अनेक सोन्याची मंदिरे लुटण्यात आली। परंतु या सर्व घटनांमध्ये जी रंजक घटना आहे ती आहे 1907चा पॅनिक, जेव्हा 1907 मध्ये अमेरिकेतल्या सर्व बँका या पैशाच्या अभावी कोलमडल्या होत्या, तेव्हा JP मॉर्गन नावाच्या व्यावसायिकाने आपलं काही सोनं देऊन या संपूर्ण बँका वाचवल्या। 1971 पर्यंत सोन्यावर आधारित असलेला गोल्ड हा पूर्णपणे स्टँडर्ड होता, म्हणजेच डॉलर हा पूर्णपणे सोन्याशी जोडलेला होता। परंतु तरी सुद्धा सोने हे कमी पद्धतीत आणि कमी लोकांजवळ उपलब्ध असल्याने याचे भाव हे नेहमी उंचावतच राहणार, कारण सोने हे पूर्णपणे सुरक्षित हार्बर आहे। म्हणजेच महागाई, युद्ध किंवा डॉलर मध्ये कितीही कमतरता आली तर या सोन्याचे भाव मात्र कधीही कमी होणार नाही। आज चीन, रशिया हे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत। रशियाने 2022 मध्ये 2000 टन सोनं खरेदी केलं। भारताकडेही अशाच प्रकारचं 800 टन सोनं उपलब्ध आहे, जे रुपयाची स्थिरता राखतं आणि जागतिक बँकेकडे आजच्या परिस्थितीत 35,000 टन सोनं उपलब्ध आहे। मित्रांनो, सोन्याचं भविष्य पूर्णपणे उज्ज्वल आहे, कारण तज्ञांच्या मते डिसेंबर 2025 पर्यंत हेच सोनं $3,500 पार जाऊ शकतं आणि 2028 मध्ये $10,000 पार, कारण चीनची मागणी, रशिया युक्रेन वॉर असेल किंवा डॉलरचं डी-डॉलरीकरण असेल, यामुळे सोन्याची किमती या तर नेहमी वाढतच राहणार। आणि आता तर क्रिप्टो करन्सी मध्येही सोनं स्पर्धेत आहे, कारण लग्न, गुंतवणूक यामुळे भारतातली सोन्याची मागणी नेहमी वाढतच असते आणि ही सोन्याची मागणी भारतात आपल्या वैदिक काळापासूनच वाढत चाललेली आहे। सीतेचे सोन्याचे हार असतील किंवा कुबेराचा खजिना असेल, हे सर्व काही समृद्धीचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळे भारतात सोन्याची मागणी नक्कीच वाढेल, याबाबत काही शंका नाही। परंतु मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही सोन्याची मागणी वाढणे ही कितपत योग्य आहे आणि याला थांबवण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का? जर तुमच्याकडे ते पर्याय असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।